नमस्कार मंडळी, कसे काय? बरे आहेत ना? आज मी तुम्हाला सुरळीची वडी बनवून दाखवणार आहे, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. ह्याला तुम्ही सुरळीच्या वडीची बाईट्स म्हणू शकता. एकदम सोपी आणि नवीन ट्रिक आहे. पहिल्या वेळेस सुद्धा तुम्ही करणार तर अजिबात फसणार नाही. आणि सुरळीची वडी ज्यांना येत नाही तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तीच टेस्ट आहे, तीच पद्धत आहे, पण आकार थोडासा वेगळा आहे, कारण की प्रत्येकाला सुरळीची वडी बनवायला जमतच नाही, ती चुकते. म्हणून आज मी तुम्हाला नवीन पद्धत दाखवणार आहे. एक मिक्सरचं भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पालक घ्यायचा आहे. एक जुडी पालक आहे, त्याला बारीक कापून नाही घेतलं तरी चालेल. आज मी तुम्हाला पालकची सुरळीची बाईट्स बनवून दाखवणार आहे. हेल्दी पण रेसिपी आहे, मुलांना तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता. आता तिखटपणासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही स्पेशली मुलांसाठी बनवत असाल तर तिखटचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता. 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि 3 ते 4 लहान तुकडे आल्याचे घ्यायचे आहेत. आणि सोबतच फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे भरपूर प्रमाणात देठासहित कोथिंबीर घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा, कारण की पालकला स्वतःचं अंगचं पाणी हे भरपूर सुटतं. म्हणून अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यायचा. आणि समजा जर बारीक वाटलं जात नसेल तर 1 ते 2 चमचे तुम्ही पाणी वापरू शकता. पालकची प्युरी वाटून झाली की याला मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. एकदम पातळ अशी प्युरी वाटून घ्यायची आहे. मला तर ह्याच्यामध्ये पाणी वापरण्याची गरज पडली नाही. तुम्ही वाटल्यास तर 1 ते 2 चमचे पाणी वापरू शकता. आता ह्यासोबतच इथे आपल्याला 1 कप बेसन घ्यायचा आहे. तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर कोणतीही वाटी सेट करा आणि त्याच वाटीने माप घ्यायचं आहे, म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही. बाइंडिंग चांगली येण्यासाठी पाव कप बारीक रवा वापरत आहे. तुमच्याकडे बारीक रवा नसेल, जाड रव्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता सेम कपने मी 1 कप दही घेतलेली आहे. दही जास्त आंबट नाही म्हणून मी 1 कप घेतलेली आहे. तुम्ही जास्त आंबट दही वापरत असाल तर अर्धा कप दही घेतलं तरी चालेल. आता इथे पाण्याचं प्रमाण समजून घेण्याचं आहे. प्युरी 1 जुडी वापरलेली आहे आणि दही 1 कप, बेसन 1 कप. त्याच्यासाठी आपल्याला इथे अर्धा ते पावणा कप पाणी लागेल. पण अगोदरच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही. तुम्हाला पालकची प्युरी बनवायची नसेल, साधी ही सुरळीची बाईट्स बनवायची असेल तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण इथे जास्त लागेल. तर इथे फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद टाकायची आहे. अगोदर आपल्याला ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी वापरायचं असेल तर आत्ता वापरायचं नाही. ह्याला अगोदर चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे, नाहीतर काय होणार, ह्याच्यामध्ये गाठ्या निर्माण होणार आणि सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव होणार नाही. तर मंडळी आपण पाहू शकता, मस्त असं गुठळ्या मोडत अगोदर आपल्याला असं घट्ट बॅटर तयार करायचं आहे. फक्त हे दह्यानेच बॅटर तयार झालेलं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी अजून सुद्धा वापरलेलं नाही. आता इथे मी अगोदर अर्धा कप पाणी वापरतो. आता हे तुम्हाला पांढरं पाणी दिसत असेल, कारण की ह्याच्यामध्ये मी दही वापरली होती. तर पुन्हा चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे. तुम्हाला सर्वात शेवटी माप परफेक्ट सांगेल. थोडं पाणी मिक्स करून एकदम पातळ आपल्याला सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे. ताकापेक्षा हलकंसं घट्ट ठेवायचं आहे, इतकं पातळ आपल्याला बनवायचं आहे. तर मंडळी पाहू शकता, असं सरसरीत आपल्याला एकदम पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी दाखवतो तुम्हाला. हे पहा, इतकी पातळ कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे ताक असतं ना त्याच्यापेक्षा हलकंसं घट्ट आहे. जास्तही पातळ बनवायचं नाही. आता पाणी तुमच्यासमोर मी अर्धा कप वापरलं होतं, त्याच्यानंतर फक्त मी पाव कप पाणी वापरलेलं आहे. तुम्ही पालक वापरत नसाल आणि दही कमी वापरत असाल तर जवळपास याच्यामध्ये 2 ते 2.25 कप पाणी लागू शकतं. आणि जितकं मी तुम्हाला आता प्रमाण दाखवलेलं आहे पालक आणि दहीचं, ह्या प्रमाणामध्ये बनवलात तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी लागणार. आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे. तर इथे आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला नॉनस्टिक पॅनची गरज पडेल. कोणतेही लोखंडी पॅन किंवा लोखंडी कढाई घेऊ नका. आणि सर्वात अगोदर आपल्याला बनवलेलं मिश्रण म्हणजेच की बनवलेलं बॅटर गाळून घ्यायचं आहे. कारण की कधी कधी काय होतं, मिरची आणि आलं किंवा लसूण वापरलं असेल ते बारीक वाटलं जात नाही. म्हणून आपल्याला असं गाळून घेणं महत्त्वाचं आहे. चांगल्या प्रकारे एकदम गुळगुळीत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि असं गाळून घ्यायचं आहे. आणि उरल्या सुरल्या गाठी सुद्धा मोडल्या जातील. असं फेटणी घ्या एखादी आणि त्याच्याने चांगल्या प्रकारे असं चालवून ह्याला गाळून घ्या. तर मंडळी पाहू शकता, चमचाभर हा गाळ निघालेला आहे. ह्याच्यामध्ये आलं आहे, जिरे आहेत आणि पालक पण जरा बारीक वाटली गेलेली नाही. म्हणून असं आपल्याला गाळून घेणं महत्त्वाचं आहे. आणि गाळून घेताना गॅस चालू करायचा नाही. आता गॅस चालू करायचा आहे आणि सतत आपल्याला चमचा चालून घ्यायचा आहे. जोपर्यंत ह्याला घट्टपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला चमचा चालवतच राहायचा आहे. आणि इथे 1 थेंब सुद्धा तेल वापरायचं नाही. तर मंडळी आपण पाहू शकता, असं पिठाला घट्टपणा येत जातो. अजून सुद्धा पीठ तयार झालेलं नाही आपलं. आणखीन याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला पुन्हा चमचा चालवून आणखीन घट्टपणा येईपर्यंत चमचा चालवतच राहायचा आहे. तर मंडळी आता आपलं पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे की नाही कसं ओळखायचं. एखादी प्लेट घ्या आणि त्या प्लेटवर आपल्याला हे बॅटर असं थोडंसं पसरून घ्यायचं आहे. थोडंसं एकदम पातळ लेअर पसरून घ्या आणि प्लेट थोडीशी थंड होऊ द्या. तर मंडळी आता तुम्हाला प्लेट दाखवतो थंड झालेली.
ही पहा प्लेट आणि ही वडी अशी वळली पाहिजे, म्हणजे आपण सुरळीची वडी कशी वळवतो तशी वळली पाहिजे. आणखीन थोडीशी प्रोसेस बाकी आहे, चांगल्या पद्धतीने बाइंडिंग आलेली नाही. तर आणखीन आपल्याला ह्याला 2 मिनिटात आता शिजवून घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त शिजवून घ्यायचं नाही. आणि गॅस सुरुवातीपासून शेवटपर्यंत मध्यम किंवा मंद ठेवायचा आहे, अजिबात फास्ट करायचा नाही. फास्ट केला तर पीठ करपून जाणार पूर्ण आणि चव एकदम करवट येणार, म्हणून गॅसला मंद ठेवा किंवा मध्यम ठेवा. पुन्हा 2 मिनिटं झालेली आहे. आता शेवटची वेळ चेक करायचा आहे. मी अगोदर थोडंसं बॅटर प्लेटला लावून ठेवलेलं आहे आणि बॅटर सुद्धा थंड झालेलं आहे. पाहू शकता असं प्लेटवर पसरून घ्यायचं आहे. आणि आता पहा मस्त बाइंडिंग आलेली आहे आणि एकदम गुळगुळीत झालेला आहे. अशी बाइंडिंग यायला पाहिजे. आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे. गॅस बंद करायचा आहे आणि ह्या पॅनला उचलून याच्यामधलं बॅटर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. प्लेटला आतील बाजूने तेल लावून घ्या किंवा केक ट्रे असेल चौकोन, तो केक ट्रे सुद्धा चालणार. संपूर्ण बॅटर काढून घ्यायचा आहे आणि थंड होण्याच्या अगोदरच आपल्याला चांगल्या प्रकारे ह्याला पसरवून घ्यायचं आहे. वरतून एकदम गुळगुळीत करायचं बरं का. एखादी वाटी घ्या आणि वाटीच्या पाठच्या बाजूला तेल लावून घ्या आणि मस्तपैकी ह्याला गुळगुळीत करून घ्या. थोडंसं थंड झालं की हातानेच असं आपल्याला एकदम गुळगुळीत करून घ्यायचं आहे. हाताने जमत नसेल तर अशी वाटी घ्या, जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. वाटीच्या पाठच्या बाजूने थोडंसं तेल लावा आणि एकदम एक समान करा. आबडधोबड राहायला नाही पाहिजे आणि एकदम गुळगुळीत राहायला पाहिजे, म्हणजे आकार एकदम चांगला येणार. आता याला आपल्याला जवळपास 15 ते 20 मिनिटं, नाहीतर जास्तीत जास्त अर्धा तास पंख्याखाली ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, पंख्याखाली ठेवून चांगल्या प्रकारे ह्याला सेट होऊ देऊ. म्हणजे चांगल्या प्रकारे थंड झालं की परफेक्ट सेट होतं. तर मंडळी 15 ते 20 मिनिटं झाली आहेत आणि चांगल्या प्रकारे हे बॅटर सेट झालेलं आहे, म्हणजे मस्त असं थिकनेसपणा आलेला आहे. आता याला आपल्याला प्लेटमध्येच आकार द्यायचा आहे. एकदम लहान लहान क्यूब असतात ना, चीजचे कसे क्यूब असतात चीजचे, तसे आपल्याला क्यूब करायचे आहे. म्हणून चाकू एकदम धार घ्या. चाकू धार असेल तर आकार एकदम चांगला निघतो. तर मंडळी मस्त असा आकार देऊन झालेला आहे. एकदम लहान लहान क्यूब असे मी कापून घेतलेले आहेत. पाहू शकता याचा स्ट्रक्चर पाहू शकता, जबरदस्त असा स्ट्रक्चर आलेला आहे आणि एकदम पनीर सारखा, मलाई पनीर असतं ना तसंच झालेलं आहे आणि स्पंजी एकदम जिभेवर ठेवताच विरघळणार. आता याची शेवटची स्टेप बाकी आहे, ज्याच्याने ह्या बाईट्सची चव दुपटीने वाढेल. तर मंडळी इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी टाकायची आहे. सोबतच अर्धा चमचा सफेद तीळ किंवा तुमच्याकडे काळे तीळ असेल तरी चालेल. थोडंसं कढीपत्ता टाकायचा आहे आणि या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं, जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा जायला पाहिजे आणि पॅनमध्ये असं तेल पसरून घ्यायचं आहे. आता पॅन आपल्याला मध्यम करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व बाईट्स काढून घ्यायच्या आहेत. एकाच टप्प्यामध्ये तुम्हाला हे फ्राय करून घ्यायचे आहे. आणि सोबतच इथे मी चिली फ्लेक्स वापरत आहे, म्हणजेच की लाल मिरचीचे कुटलेले दाणे. तुम्हाला चिली फ्लेक्स वापरायचे नसेल किंवा तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल मिरची कापून सुद्धा वापरू शकता किंवा हिरवी मिरची कापून सुद्धा वापरू शकता. पण ह्या बाईट्सचा रंग हिरवाच आहे म्हणून मी इथे चिली फ्लेक्स वापरत आहे. आता 1 मिनिटापर्यंत आपल्याला हलकासा बाहेरून कुरकुरीतपणा येईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. तर बरोबर 1 मिनिटापर्यंत मी या सर्व बाईट्सला चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे आणि खमंग असा वास दरवळत आहे. असं संपूर्णपणे हा नाश्ता तयार झालेला आहे. आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ. तर मंडळी पाहू शकता मस्त असं याला गार्लिशिंग करायचं. जसं आपण सुरळीच्या वडीला गार्लिशिंग करतो ना तसंच गार्लिशिंग करायचं. ओलं खोबरं घ्यायचं, त्याला किसून घ्यायचं आहे आणि असं वरतून पसरून घ्यायचं आहे. ओलं खोबरं नसेल सुकं खोबरं सुद्धा असं किसून घेऊ शकता आणि असं वरतून पसरून घ्यायचं आहे. हुबेहूब सुरळीच्या वडीची चव आहे बरं का. एक वेळेस सुरळीची वडी चुकेल पण ही रेसिपी अजिबात चुकणार नाही, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. एकदम स्पंजी झालेली आहे, जिभेवर ठेवताच विरघळणार. आपले आजी आजोबा ज्यांना दातं नाही ते सुद्धा खाऊ शकतील इतकी मऊ झालेली आहे. दातं नसणारे सुद्धा खाऊ शकतील इतकी मऊ झालेली आहे. पाहू शकता सहज तुटत आहे. तर मंडळी आजची ही सुरळीची बाईट्स कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.